पुण्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे। शहरामध्ये मोठा भाऊ होण्यासाठी आघाडीतील घटक पक्षांच्या स्थानिक नेत्यांमध्ये शाब्दिक चकमकी झडू लागलेल्या आहेत। बघूया त्याबद्दलचा रिपोर्ट। पुण्यात काँग्रेस मोठा भाऊ, आठ पैकी तब्बल 5 जागांवर काँग्रेसचा दावा। राष्ट्रवादीच्या फुटीचा फायदा घेण्याचा काँग्रेसचा प्लॅन। लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरल्यानं काँग्रेसचा आत्मविश्वास वाढलाय। लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभेतही दमदार कामगिरीचं नियोजन काँग्रेसकडून प्रत्येक जिल्ह्यात करण्यात येत आहे। नुकतंच नाना पटोले यांच्या उपस्थितीत पुण्यात काँग्रेसची बैठक पार पडली। या बैठकीत स्थानिक नेत्यांकडून पुण्यातील 8 पैकी तब्बल 5 जागांवर दावा करण्यात आलाय। काँग्रेसनं शिवाजीनगर, कसबा, कॅन्टोन्मेंट, हडपसर आणि पर्वती या 5 मतदारसंघांवर दावा केलाय। 19 आणि 14 मध्ये जरी मित्र पक्ष जरी असला तरी तो नंतर फुटला, पण काँग्रेस एकमेव पक्ष कुठेही फुटला नसल्यामुळं मतदारांचं म्हणणं आहे की तिथं काँग्रेसचं चिन्ह आणि काँग्रेसचा उमेदवार असतात। काँग्रेसच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये अस्वस्थता पसरली आहे। पुणे जिल्ह्यात आणि शहरात शरद पवारांची मोठी ताकद आहे। पवारांमुळे 2019च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीनं तब्बल 10 जागा जिंकल्या होत्या। यात शहरातील हडपसर आणि वडगाव शेरीच्या जागेचा समावेश आहे। आता दोन्ही ठिकाणचे आमदार अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहेत। 2019च्या निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा मिळाली नव्हती। कसब्यातील पोटनिवडणुकीमुळे काँग्रेसला 1 जागा मिळाली। 6 मतदारसंघात काँग्रेसचे आमदार निवडून आले। पुण्यातील हडपसर, पर्वती, खडकवासला आणि वडगाव शेरी या 4 मतदारसंघांवर पवारांच्या राष्ट्रवादीनं आधीच दावा सांगितलेला असताना काँग्रेसनं केलेल्या मागणीवर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप नोंदवला। इथं जागा वाटपाचा निर्णय घेण्याचा अधिकार हा त्यांना नाही। हा अधिकार सर्वस्वी माननीय राहुलजी गांधी, त्याचबरोबर माननीय खरगे साहेब आणि माननीय उद्धवजी ठाकरे साहेब हे आदरणीय पवार साहेबांची चर्चा करूनच करतील। जागा वाटपावरून सुरू असलेल्या रस्सीखेचमध्ये महाविकास आघाडीतील तिसरा पक्ष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष देखील मागे नाहीये। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पुण्यात पुन्हा एकदा अस्तित्व प्रस्थापित करायचं आहे। पुण्यातील कोथरूड, वडगाव शेरी आणि हडपसर या किमान 3 जागा पक्षाला मिळाव्यात अशी ठाकरेंच्या शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांची मागणी आहे। थोडक्यात काय तर विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षांना भिडण्या अगोदर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना आपापसातील लढाई जिंकावी लागणार आहे। अरुण मेहत्रे, झी 24 तास, पुणे।